अक्षय म्हणजे कधीही न संपणारे। या दिवशी केलेले दान, पूजा, जप याचे फल कायम राहते। पौराणिक कथा जाणून घेऊया। ही कथा आहे महाभारतातील। पांडव जुगारात हरल्यामुळे 12 वर्ष वनवासात गेले। त्यांच्या सोबत द्रौपदी आणि अनेक ऋषीमुनी होते। रोज इतक्या लोकांना अन्न देणं कठीण होतं, म्हणून युधिष्ठिर यांनी सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली। सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी एक अद्भुत भांड दिलं, ते म्हणजे अक्षय पात्र। अक्षय पात्र म्हणजे काय? हे एक दिव्य भांड होतं। यातून अन्न कधीच संपत नव्हतं, पण एक अट होती। जोपर्यंत द्रौपदीने जेवण केलेलं नसतं तोपर्यंत हे भांडे अन्न देत राहतं। जेव्हा द्रौपदी जेवली की त्या दिवशी अन्न देणं थांबतं। दुर्वासा ऋषी एक दिवस अचानक आपल्या शिष्यांसह पांडवांकडे आले। त्यांनी सांगितलं, आम्ही नदीत स्नान करून येतो, तोपर्यंत जेवण तयार ठेवा। मग त्या दिवशी द्रौपदी आधीच जेवली होती, म्हणजे अक्षय पात्रातून अन्न येणं थांबलं होतं। पांडवांवर मोठे संकट आले। तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे आले। त्यांनी अक्षय पात्रात पाहिलं, त्यात एक छोटासा अन्नाचा कण उरलेला होता। श्रीकृष्णांनी तो खाल्ला आणि चमत्कार झाला। दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य नदीतच तृप्त झाले। त्यांना वाटलं त्यांनी भरपूर जेवण केलं आहे। ते न जेवताच निघून गेले। पांडवांवरचे मोठे संकट टळले। या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं तर देवावर विश्वास ठेवल्यास संकट दूर होतात। अन्नदान सर्वात मोठं पुण्य आहे। थोडंसं अन्नही देवांसाठी पुरतं।